नमस्कार. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 इयत्ता 6वी ते 8वी सामाजिक शास्त्र भूगोल. दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय शोधून विधाने पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 181. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे? 1 नर्मदा, 2 तापी, 3 कृष्णा आणि 4 भीमा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नर्मदा. प्रश्न क्रमांक 182. महाराष्ट्रातील हवामानावर कोणत्या रचनेचा परिणाम झालेला आहे? 1 लोकसंख्या, 2 प्राकृतिक, 3 वनस्पती आणि 4 प्राणी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्राकृतिक. प्रश्न क्रमांक 183. महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो? 1 खारे, 2 मतलई, 3 चिनूक आणि 4 मान्सून. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 मान्सून. प्रश्न क्रमांक 184. कोकणच्या किनारपट्टीचे तापमान वर्षभर सर्वसाधारणपणे कसे असते? 1 विषम, 2 सम, 3 उष्ण आणि 4 थंड. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सम. प्रश्न 185. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा डॅश डॅश होत जाते. 1 गरम, 2 सम, 3 दमट आणि 4 थंड. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थंड. प्रश्न क्रमांक 186. सह्याद्रीच्या पर्वतमय भागात हवामान कसे असते? 1 दमट, 2 थंड, 3 सम आणि 4 दमट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थंड. प्रश्न क्रमांक 187. महाराष्ट्रात पठारावरील हवामान कसे असते? 1 कोरडे, 2 थंड, 3 सम आणि 4 दमट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोरडे. प्रश्न क्रमांक 188. महाराष्ट्रामध्ये कोणत्या महिन्याच्या काळात सर्वात जास्त उष्णता असते? 1 जून, जुलै व ऑगस्ट, 2 मार्च, एप्रिल, मे, 3 जानेवारी, फेब्रुवारी व मार्च आणि पर्याय क्रमांक 4 नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मार्च, एप्रिल व मे. प्रश्न क्रमांक 189. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे जसजसे जावे तसतसे तापमान डॅश डॅश होत जाते. 1 मध्यम, 2 कमी, 3 जास्त आणि 4 खूप कमी. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 जास्त. प्रश्न क्रमांक 190. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात तापमान जास्त असते? 1 नाशिक, 2 पुणे, 3 कोल्हापूर आणि 4 जळगाव. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 जळगाव. प्रश्न क्रमांक 191. खालीलपैकी कोणत्या महिन्यात महाराष्ट्रात वळवाचा पाऊस पडतो? 1 जानेवारी व फेब्रुवारी, 2 जून व जुलै, 3 नोव्हेंबर व डिसेंबर आणि 4 एप्रिल व मे. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 एप्रिल व मे. प्रश्न क्रमांक 192. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस सर्वसाधारणपणे कोणत्या महिन्यात पडतो? 1 मे, 2 जून, 3 जुलै आणि 4 ऑगस्ट. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 जुलै. प्रश्न क्रमांक 193. जसजसे महाराष्ट्राच्या पूर्वेकडे जावे तसतसे पावसाचे डॅश डॅश प्रमाण होत जाते. 1 वाढत, 2 कमी, 3 मध्यम आणि 4 खूप कमी. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 वाढत. प्रश्न क्रमांक 194. दक्षिण कोकणातून उत्तर कोकणात गेल्यास पावसाचे प्रमाण डॅश डॅश होत जाते. 1 वाढत, 2 कमी, 3 मध्यम आणि 4 खूप कमी. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 कमी. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? प्रश्न क्रमांक 195. याचे पर्याय आहेत माथेरान, 2 महाबळेश्वर, 3 लोणावळा आणि 4 आंबोली. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आंबोली. प्रश्न 196. मान्सून या शब्दाचा अर्थ काय आहे? 1 अनिश्चितता, 2 ऋतुचक्र, 3 हंगाम आणि 4 मोसमीपणा. याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 मोसमीपणा. प्रश्न 197. मुंबई येथील वार्षिक सरासरी तापमान कक्षा कमी आहे कारण 1 मुंबई बेटावर वसली आहे, 2 मुंबईत प्रदूषण जास्त आहे, 3 मुंबईत पाऊस अधिक पडतो आणि 4 मुंबईत समुद्र सानिध्य लाभलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबईत समुद्र सानिध्य लाभलेले आहे.
प्रश्न क्रमांक 198 महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के प्रदेश अवर्षणग्रस्त आहे? 1 20, 2 23.3, 3 25 आणि 4 31.3. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 31.3. प्रश्न क्रमांक 199 महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त प्रदेशात राहणाऱ्या लोकसंख्येचे महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येशी किती प्रमाण आहे? 1 10, 2 16, 3 20 आणि 4 11. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 10. प्रश्न क्रमांक 200 महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे सर्वाधिक दैनिक कमाल सरासरी तापमान आढळते? 1 अकोला, 2 नागपूर, 3 औरंगाबाद आणि 4 पुणे. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 नागपूर. प्रश्न 201 महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे सर्वात कमी दैनिक किमान सरासरी तापमान आढळते? 1 अकोला, 2 कोल्हापूर, 3 पुणे आणि 4 नाशिक. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 अकोला. प्रश्न क्रमांक 202 एप्रिल व मे महिन्यात पडणाऱ्या पर्जन्यास काय म्हणतात? 1 मृगसरी, 2 वर्षासरी, 3 परतीचा पाऊस आणि 4 आंबेसरी. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आंबेसरी. प्रश्न क्रमांक 203 सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पडणारा पाऊस कोणत्या प्रकारचा आहे? 1 प्रतिरोध, 2 अवरोही, 3 आरोही आणि 4 आवर्तीर्थ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रतिरोध. प्रश्न क्रमांक 204 दख्खनच्या पठारावरील अवर्षणग्रस्त प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण किती सेमी असते? 1 250 ते 300, 2 100 ते 150, 3 25 ते 50 आणि 4 50 ते 100. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 250 ते 300. प्रश्न क्रमांक 205 उन्हाळ्यात नागपूर येथे सापेक्ष आर्द्रता कशी असते? 1 अधिक, 2 साधारण, 3 कमी आणि 4 अतिशय कमी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साधारण. 206 प्रश्न क्रमांक पर्जन्य छायेच्या प्रदेशात खालीलपैकी कोणते केंद्र समाविष्ट होते? 1 अलिबाग, 2 महाड, 3 कोल्हापूर आणि 4 उस्मानाबाद. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 उस्मानाबाद. 207 2014 मध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? 1 पालघर, 2 दादर, 3 परेल आणि 4 परळी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पालघर. प्रश्न क्रमांक 208 क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? 1 दुसरा, 2 तिसरा, 3 सातवा आणि 4 चौथा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 सातवा. प्रश्न 209 कोणत्या देशाला आर्यवंशीय लोकांची भूमी असे म्हणतात? 1 चीन, 2 नेपाळ, 3 जपान आणि 4 भारत. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. प्रश्न 210 भारतीय संस्कृतीचा उगम कोणत्या नदीच्या काठावर झाला आहे? 1 गोदावरी, 2 सिंधू, 3 झेलम आणि 4 गंगा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंधू. धन्यवाद.